अहमदनगरच्या राहाता इथे वीरभद्र महाराज आणि मायंबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली. हत्तीची प्रतिकृती असलेल्या गळवंतीची डफांच्या तालावर काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भाविक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. सोलापुरातील येणकी इथे ग्रामदैवत जकराया महाराजांची यात्रा सुरू झाली आहे. यावेळी तिन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सुवर्णनगरी जळगावमध्ये एका दिवसात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे. सोनं 750 रुपयांनी घसरलं असून 60,900 रुपयांवर पोहोचले, तर चांदीची किलो मागे 500 रुपयांनी स्वस्त झालेली आहे. चांदीचे दर हे 74,500 रुपये इतके झाले. चंद्रपूरच्या झरण मार्गावर एका बिबट्याला अज्ञात वाहनानं धडक दिली. याआधी देखील या मार्गावर अनेक वन्यजीवांचा अपघाती मृत्यू झालाय, त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी होतीये. प्रयागराजमध्ये भाजप नेत्याच्या मुलावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी कारवर बॉम्ब गोळे फेकले. यात कारचं नुकसान झालं, मात्र कारमधील सर्वजण बचावलेत. हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. पुण्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला असून वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं. जळगावातील रावेरमध्ये वीज वितरण कंपनीचं जास्त बिल आल्यानं शेतकरी नव्या संकटात सापडलाय. वीज कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून शेती पंपाची अधिकची बिल शेतकऱ्यांवर लादल्याचा आरोप होतोय. वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराकडे प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदियामध्ये पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे, तर दुसरीकडे शहरात ढगाळ वातावरण असताना देखील इथलं कमाल तापमान 38.2 अंशांवर गेलंय. विशेष म्हणजे यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 7 आणि 8 एप्रिलला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यासोबतच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी धान्य आणि शेतीचं साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय. बीडमध्ये 2022च्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाल्यानं शेतकरी संतप्त झालेत. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी 53,178 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून 4,36,00,000चा विमा देण्याचं मान्य केलं. मात्र कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. ही नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 4 तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण असून 457 शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. परभणीच्या पालम तालुक्यात घरात ठेवलेल्या कापसाला आग लागली असून आगीमध्ये घरातील 18 क्विंटल कापूस आणि इतर साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे या कापसाला आग लागल्यानं शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी होतीये. केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थ जसे की लोणी आणि तुपाची मर्यादित आयात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे. आधीच लंपीच्या तडाख्यात सापडलेल्या दूध उत्पादकांची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही बाजारात कापूस आवक आजही वाढलेली होती. याचा परिणाम कापसाचे दर कमी झालेत. हिंगणघाट बाजारात कापसाची 7,830 क्विंटल आवक झाली होती, तर 8,880 रुपयांचा भाव कापसाला मिळालाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली आहे, त्यामुळे सोयाबीनचे दर काहीसे स्थिरावलेत. नागपूर बाजारात सोयाबीनला 5,380 रुपये इतका भाव मिळाला. दादर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे. अतिक्रमणांना न्यायालय समर्थन देणार नाही, कारण ते पादचाऱ्यांना अडथळा आणतात, अशी टिप्पणी कोर्टानं केली आहे. ठाण्यातील पाईपलाईन गेल्या महिनाभरात 2दा खराब झाल्यानं नुकसानीची भरपाई करण्यासाठी 75 कोटींचं बिल दिलंय. मुंबई पालिकेनं MIDAला हे बिल दिलं असून पाण्याच्या नुकसानीसाठी 61 कोटी आणि उर्वरित रक्कम पाईपलाईन दुरुस्तीसाठी असल्याचं सांगण्यात आलंय. ऑनलाईन गेमिंगमध्ये सट्टेबाजीवर बंदी घालत केंद्रानं नवी यंत्रणा सुरू केलेली आहे. पैशांशी थेट संबंध असल्यानं नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नवीन पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारनं 4 सदस्यीय समिती स्थापन केली. निवृत्ती वेतन कायद्यामध्ये सुधारणा आणि अर्थसंकल्पावर होणारा परिणाम याबाबत सुधारणा सुचवण्यात येणार आहे. मड मालाड येथील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाई करण्यात आलेली आहे. तोडकामाच्या कारवाईवेळी भाजप नेते किरीट सोमय्या त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या स्टुडिओ घोटाळ्यावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या असलम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले.
पुण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत. कारण पौड फाटा ते बालभारती या प्रस्तावित टेकडी फोड रस्त्याला भाजपच्याच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे. या रस्त्यासाठी 3000 झाडं तोडावी लागणार असून या रस्त्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी मेधा कुलकर्णींनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिलंय. पुण्यातील पौड रोड ते बालभारती रस्त्याला आपणही विरोध केलेला आहे. वादग्रस्त सर्वे क्रमांक 44 ला रस्ता काढून देण्यासाठीच रस्त्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आपनं केलाय. सर्वे क्रमांक 44 ची अंदाजे बाजारभाव किंमत 1500 कोटी आहे आणि या भूखंडाच्या विकासासाठीच रस्त्याचा घाट घातला जातो असा आरोप त्यांनी केलाय. दिवंगत गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणूक लागल्यास उमेदवार कोण असेल याची चाचपणी भाजपनं सुरू केली आहे. स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे या नावांची चाचपणी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आता 26 एप्रिलला होणार आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते. विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील खानपानाला कात्री लागणार आहे. वर्षावर खानपानासाठी आता वार्षिक 3.5 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. तर उपमुख्यमंत्र्यांकडून देखील सागर निवासस्थानी खानपानासाठी वार्षिक फक्त 1.5 कोटींचं कंत्राट देण्यात आलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये धमकी प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे. गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारा या आरोपीनं 2दा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता. बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. ही घटना म्हणजे दुसरे निर्भया हत्याकांड असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि न्याय द्यावा अशी मागणी दानवे यांनी केली आहे. भंडाऱ्याच्या नांदोरा टोली येथील हत्या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. 35 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रानं हत्या करत त्याचा मृतदेह 150 फुटापर्यंत फरफटत नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील चांदूस इथे 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेतला जातोय. अकोल्यामध्ये जांबा बुद्रुक गावात मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांकडून सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सौर ऊर्जेचा वापर होणार आहे. त्यामुळे हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज आणि कोळशाची बचत होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यातील 7ही केंद्रांमध्ये राबवण्यात येणार आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील शेटेवाडी धरणग्रस्तांचा प्रश्न मागील 23 वर्षांपासून प्रलंबित होता. तब्बल इतक्या वर्षानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या जमिनी 7-12 वाटप होणार आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे. देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. देशात कोरोना रुग्णांची संख्या 28,000च्या वर गेली असून सध्या 28,303 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे चिंता वाढली असून काळजी घेण्याचं आवाहन होतंय. नागपुरात गेल्या 24 तासात 63 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात सध्या 191 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. सांगलीतील शासकीय कार्यालयामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिले असून कोरोनाचा धोका लक्षात घेता खबरदारीचं आवाहन करण्यात आले. गोंदियात गेल्या 24 तासात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून 10 रुग्णालयामध्ये 744 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. परभणी जिल्हा प्रशासनानं बालविवाह मुक्त अभियानाची सुरुवात केली असून एका महिन्यामध्ये 35 बालविवाह रोखण्यात आले. जिल्हा प्रशासनानं याविरोधात मागील 3 महिन्यांपासून सुरुवात केली आहे. या प्रकरणांमध्ये गुन्हे देखील दाखल केले जात असल्यानं आता नागरिकांमध्ये देखील जनजागृती होताना पाहायला मिळते. 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपून शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. देशभरातून आलेल्या भाविकांनी दर्शन मंडप गजबजून गेलाय. नागपुरातील महाविद्यालयीन आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आरोग्य रॅली काढली. फिट इंडिया हिट इंडिया अशा घोषणा देत 34 महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत. दुसऱ्यांदा नीरा डावा कालवा फुटला आणि या पाण्यामुळे मोठी घळ तयार झाली आहे.
कणकवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखाली खेळाडूंना क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटता येणार आहे। भाजप आमदार नितेश राणेंच्या हस्ते या मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। केंद्रानं स्पष्ट केलंय, यंदा देशातील गहू उत्पादन 1122 लाख टनांवर पोहोचेल असा विश्वास केंद्रीय अन्न सचिवांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकार दुग्धजन्य पदार्थ जसे की लोणी आणि तुपाची मर्यादित आयात करण्याची शक्यता आहे, त्यामुळे दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे। आधीच लंपीच्या तडाख्यात सापडलेल्या दूध उत्पादकांची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे। राज्यातील काही बाजारात कापूस आवक आजही वाढलेली होती, याचा परिणाम कापसाचे दर कमी झालेत। हिंगणघाट बाजारात कापसाची 7830 क्विंटल आवक झाली होती, तर कापसाला 8180 रुपयांचा भाव मिळालाय। राज्यातील बाजारात तुरीची आवक कमी झालेली आहे, त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत। हिंगणघाट बाजारात 1764 क्विंटल आवक झाली होती, तर हिंगणघाट बाजारात 8855 रुपयांचा दर मिळाला। राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढलेली आहे, त्यामुळे सोयाबीनचे दर काहीसे स्थिरावलेत। नागपूर बाजारात सोयाबीनला 5380 रुपये इतका भाव मिळाला। बाजारपेठांमध्ये हरभऱ्याची आवक हळूहळू वाढत असून गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याचे दर स्थिर आहेत। जालना बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल 9000चा भाव मिळालाय। खानदेशातील बाजारपेठेमध्ये पपईच्या दरात घसरण झालेली आहे। पपईला किलो मागे 8 रुपयांचा दर मिळत असून वाढत्या उष्णतेमुळे मागणीमध्ये घट होते, त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। परभणीच्या पालम तालुक्यात घरात ठेवलेल्या कापसाला आग लागली असून आगीमध्ये घरातील 18 क्विंटल कापूस आणि इतर साहित्य जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे या कापसाला आग लागली आणि आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले। सुवर्णनगरी जळगावमध्ये एका दिवसात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। सोनं 750 रुपयांनी घसरलं असून 60,900 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी देखील किलो मागे 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे। सोलापुरातील येणकी इथे ग्रामदैवत जकराया महाराजांची यात्रा सुरू झाली। यावेळी तिन्ही पालखांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील ऑटो चालकांना गणवेश घालणं तसंच बॅच लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। वाहतूक पोलिसांनी ऑटो चालकांना याबाबत निर्देश दिले असून 24 ऑटो चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी पालघरमध्ये आंदोलन करण्यात आलं। हुतात्मा चौकात संभाजी ब्रिगेड आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सौर ऊर्जेचा वापर होणार आहे, त्यामुळे हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज आणि कोळशाची बचत होणार आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो राज्यातील 7ही केंद्रांमध्ये राबवण्यात येणार आहे। नागपुरात गेल्या 24 तासात 63 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे। जिल्ह्यात सध्या 191 कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले। पालघरमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढलाय। ग्रामीण भागात वर्षानंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येते। देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालंय। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि या चर्चेवेळी आरोग्य विभाग, नीती आयोगाचे अधिकारी देखील उपस्थित असतील। देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय। गेल्या 24 तासात 5335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झालाय। देशात सध्या 25,587 ऍक्टिव्ह रुग्ण असून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपालिकेचं शिलकीचं अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं। 2023-24 वर्षात 127 कोटी 75 लाखांचा महसूल आणि 127 कोटी 5 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। जालन्यातील माळीपुरा भागात गॅस सिलेंडरला गळती लागल्यामुळे भीषण आग लागली। या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं। परभणी जिल्हा प्रशासनानं बालविवाह मुक्त अभियानाची सुरुवात केली असून एका महिन्यामध्ये 35 बालविवाह रोखण्यात आलेले आहेत। जिल्हा प्रशासनानं या विरोधात मागील 3 महिन्यांपासून सुरुवात केली आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त अकोल्यामध्ये वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं। उत्तम आरोग्यासाठी चालणं महत्त्वाचं असल्याचा आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत
ट्विटर व्हेरीफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाउंट अनफॉलो करण्यात आले. म्हणजेच आता ट्विटर व्हेरीफाईड कोणालाही फॉलो करणार नाही. ट्विटरनं यापूर्वी सुमारे 4,20,000 व्हेरीफाईड अकाउंट्सना फॉलो केलं होतं. गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरती आहेत. कौशांबी आणि आझमगडमध्ये विविध विकास कामांचं ते उद्घाटन करतील. दरम्यान पहिलं शक्तीपीठ मां शीतला धाम इथं पूजा करून उत्सवाचा शुभारंभ ते करणार आहेत. पंतप्रधान मोदी 13 एप्रिलला 71,000 तरुणांना सरकारी नोकऱ्यांशी संबंधित नियुक्तीपत्र देत आहेत. आतापर्यंत 1,46,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलंय. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठी वीर दौडले 7 या चित्रपटाच्या टीमचा फोटो समोर आलाय. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम ही जिममध्ये वर्कआउट करताना दिसते. नुकतंच अभिनेता उत्कर्ष शिंदेने याबद्दल एक पोस्ट शेअर केली. पुष्पा फेम श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदानाच्या वाढदिवसाच्या निमित्त पुष्पा 2 सिनेमाचा टीझर येण्याची शक्यता आहे. या संदर्भात सिनेमाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं. आज पुष्पा द रूलची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री अमिषा पटेल अडचणीत सापडली आहे. तिच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केलेलं आहे. झारखंडमधील रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा पटेल आणि तिचा व्यावसायिक भागीदार कुणाल यांच्या विरुद्ध फसवणूक आणि चेक बाउन्स प्रकरणात वॉरंट जारी केला. यासह इतरही सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत पुढल्या काही बुलेटिन्समध्ये. पण सध्याला आपण बघतोय राजकीय वर्तुळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सगळ्या आमदारांसह आणि शिवसैनिकांसह अयोध्येमध्ये जाणाऱ्या अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आणि यावेळी अयोध्येत साधारण म्हणजे अंदाजे 3,000 शिवसैनिक पोहोचतायत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि शिवाय त्यांच्या हस्ते अयोध्येत महाआरती पार पडणार असल्याचं देखील कळत आहे. याबद्दलचे देखील अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे. पण त्यापूर्वी एक नजर टॉप 18 वर.